Okay, good morning, my dear students. Welcome to our subject quantity surveying, contracts and tenders. In previous lecture, we discussed about what is the approximate estimate, their examples, what are the types of approximate estimate, and what is DSR. All these things we have discussed in previous lecture. And our first unit is over. Now let's start with the second unit, that is a detailed estimate. Okay. In this lecture, we will discuss about what are the units, measurements, what are the detailed estimate types, what are the units of the measurements. All these things we have discussed in this lecture. So let's start detailed estimate. Okay, so first thing is unit of measurement. So what is the unit of measurements and the unit of payment of different items of the works? So basically the units of the different items of the works depends upon the nomenclature of the items, that is the cost of the material used, their nature, size and the shape after the completion of the item of itself. In general, the units are based on the following participants, that is first one is for items where it is possible to measure length, breadth, height or depth easily, volume is calculated, the unit shall be in cubic contents. Second is for items when it is only possible to measure length and breadth only, the area is calculated and the unit shall be of square content. Third point is for the items where it is only possible to measure the length and it is not possible to measure the breadth and the depth or the height, only length is calculated, the unit shall be of running content. Okay. So for items where it is not convenient to measure the length, breadth and thickness because of their nature, shape or the size, the unit shall be the number or the each contents. हे सगळं लक्षात ठेवा की युनिट ऑफ मेजरमेंट्स आपण लेंथ ब्रेथ हाईट असेल तर आपण काय करतो ते क्युबिक मीटरमध्ये, क्युबिक कंटेंटमध्ये किंवा वॉल्यूम कॅल्क्युलेट करतो, क्युबिक कंटेंट्समध्ये हे करतो. जर का फक्त आपल्याला लेंथ आणि ब्रेथ पॉसिबल असेल पण हाईट आपण मेजर करू शकत नाही तर ते स्क्वेअर कंटेंटमध्ये मेजर करतात. जर फक्त लेंथ पॉसिबल असेल पण बाकी हाईट आणि ब्रेथ पॉसिबल नसेल मेजर करणं तर फक्त लेंथ कॅल्क्युलेट करतात आणि त्याला रनिंग मीटरमध्ये कन्वर्ट करतात किंवा रनिंग कंटेंट्समध्ये. जर का आपल्याला लेंथ ब्रेथ आणि हाईट तिन्ही पण आपण मेजर नाही करू शकत, शेप अँड साईज मेजर नाही करू शकत तर त्याला नंबर्समध्ये कन्वर्ट करतात. ओके. इफ द कॉस्ट इज हाय फॉर द पेमेंट द युनिट शॅल बी स्मॉल अँड इफ द कॉस्ट इज लो द युनिट शॅल बी लार्ज. Okay, so these are the rules of the unit of measurements. You can see here, this is also the same. Okay, so units of measurements, there are based on the, see here is written that based on IS 1200 revised. याच्यानुसार हे युनिट ऑफ मेजरमेंट्स घेतलेले आहे. तर सपोज पर्टिक्युलर आयटम्स असेल, सपोज अर्थवर्क असेल, ठीक आहे, तर अर्थवर्कमध्ये बऱ्याच स्टेप्स येतात. अर्थवर्कमध्ये एक्झॅक्टली काय काय, ॲक्च्युली अर्थवर्कमध्ये ना ऑलमोस्ट मला असं वाटतं की 14 स्टेप्स आहेत. नंतर मग कॉन्क्रीट वर्क येणार, नंतर मग रेन्फोर्समेंट कॉन्क्रीट वर्क येणार. सो आपण थोडं शॉर्टमध्ये बघणार आहोत. सो अर्थवर्क जे आहे ते युनिट ऑफ मेजरमेंट क्युबिक मीटरमध्ये असतं, ठीक आहे. आणि युनिट ऑफ पेमेंट कसं करतात, पर क्युबिक मीटर पर्सेंटेजमध्ये करतात, ठीक आहे. पण ते कशाचं, अर्थवर्क जर का असेल इन एस्कॅवेशन ओव्हर एरियाज इन्क्लुडिंग द लेवलिंग, ड्रेसिंग इन ऑर्डिनरी ऑर अ हार्ड सॉईल ऑर रॉक. ओके. एक्सकॅव्हेशनसाठी क्युबिक मीटरमध्ये करतात आणि युनिट ऑफ पेमेंट पर पर्सेंटेज क्युबिक मीटरमध्ये करतात. जर का अर्थवर्क इन फिलिंग फाउंडेशन ट्रेंचेस जर असतील तर ते पण क्युबिक मीटरमध्ये हे करतात आणि त्याचं एरियाचं युनिट ऑफ पेमेंट ते पर क्युबिक मीटरनुसार असते. तिसरं आहे अर्थवर्क इन फिलिंग इन प्लिंथ, ते पण क्युबिक मीटरमध्ये करतात, युनिट ऑफ पेमेंट पर क्युबिक मीटरमध्ये असतं, ठीक आहे. आता हे झाले पर क्युबिक मीटरवाले किंवा क्युबिक मीटरवाले. जर का एक्सकॅव्हेशन होल्स असतील, रॉक्स एक्सकॅव्हेशन होल्स असतील रॉकमध्ये ब्लास्टिंगसाठी तर ते नंबर्समध्ये, युनिट ऑफ मेजरमेंट त्याचं नंबर्समध्ये असतं आणि युनिट ऑफ पेमेंट त्याचं पर नंबरमध्ये असतं, ठीक आहे. अजून एखादं एक्सकॅव्हेशन ट्रेंचेस ऑफ रिक्वायर्ड विड्थ अँड डेप्थ ऑफ फॉर पाईप्स. एक्सकॅव्हेशन ट्रेंचेस जर आपल्याला हे करायचे असतील मेजर विड्थ आणि डेप्थ त्याची, तर ते मीटरमध्ये त्याचं युनिट ऑफ मेजरमेंट असतं, युनिट ऑफ पेमेंट पर मीटरमध्ये असतं, ठीक आहे. नेक्स्ट पार्ट इज द कॉन्क्रीट.
बघा कॉन्क्रीटमध्ये तुम्ही बघू शकता लाईम कॉन्क्रीट असेल, लाईम कॉन्क्रीट इन फाउंडेशन असेल त्याचं युनिट ऑफ मेजरमेंट क्युबिक मीटरमध्ये असतं, युनिट ऑफ पेमेंट पर क्युबिक मीटर. सिमेंट कॉन्क्रीट इन लिंटेल्स युनिट ऑफ मेजरमेंट क्युबिक मीटरमध्ये असतं, युनिट ऑफ पेमेंट पर क्युबिक मीटर. सेम लाईक RCC इन स्लॅब, RCC छज्जा, सनशेड्स, LC इन रूफ टेरेसिंग. ठीक आहे, थिकनेस स्पेसिफाय केली असेल तर त्याचं युनिट ऑफ मेजरमेंट स्क्वेअर मीटरमध्ये असतं, युनिट ऑफ पेमेंट पर स्क्वेअर मीटरमध्ये असतं. हे सगळे मेजरमेंट जे आहेत ना त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. ठीक आहे. नेक्स्ट बघा कॉन्क्रीट सिमेंट कॉन्क्रीट बेड्स. सिमेंट कॉन्क्रीट बेड असेल तर क्युबिक मीटर पर क्युबिक मीटर. RCC शेड्स असेल तर क्युबिक मीटर. देन 1 mm. डॅम्प प्रूफ कोर्स असेल DDPC थिकनेस शुड बी मेन्शन. त्याचं जे युनिट असेल ते मेजरमेंट ऑफ युनिट स्क्वेअर मीटरमध्ये असतं आणि हे पर स्क्वेअर मीटरमध्ये त्याचं हे करतात मोड ऑफ पेमेंट, युनिट ऑफ पेमेंट. ब्रिक वर्क आहे. ब्रिकवर्कमध्ये बघा ब्रिक वर्क इन फाउंडेशन, ब्रिक वर्क प्लेन, ब्रिक वर्क इन सुपरस्ट्रक्चर, ते ऑल आहे ते क्युबिक मीटर्समध्ये त्याचं युनिट ऑफ मेजरमेंट आहे, त्याचं पेमेंट पर क्युबिक मीटरनुसार करतो. देन द थिन पार्टिशन वॉल असल्यामुळे त्याला स्क्वेअर मीटरमध्ये युनिट ऑफ मेजरमेंट असतं, पण त्याचं जे पेमेंट आहे ते पर क्युबिक मीटरनुसार करतो. ठीक आहे. द नेक्स्ट इज थिन पार्टिशन वॉल, ब्रिक वर्क इन आर्चेस, रेनफोर्स्ड ब्रिक वर्क. RB वर्क म्हणजे रेनफोर्स्ड ब्रिक वर्क. सो रेनफोर्स ब्रिक वर्क बघा क्युबिक मीटरमध्ये त्याला हे करतात आणि पर क्युबिक मीटर त्याचं हे असतं युनिट ऑफ मेजरमेंट. सेम ॲज अ स्टोन वर्क, स्टोन मेसनरी, वुडवर्क, डोअर्स अँड विंडोज फ्रेम्स, राफ्टर्स. देन जे शटर्स ऑफ द डोर्स, विंडोज, दॅट इज थिकनेस इज स्पेसिफाईड टू द स्क्वेअर मीटर. पर स्क्वेअर मीटर त्याचं मेजरमेंट होतं. डोर्स आणि विंडो फिटिंग्स असतील कोणते कोणते, हिंजेस, टॉवर बोल्ट्स, स्लायडिंग बोल्ट्स, हँडल्स, हे सगळे असतं त्याच्या नंबर्समध्ये कन्वर्ट होतात. नंबर त्याचं युनिट असतं आणि पर नंबरनुसार त्याचं हे असतं. ठीक आहे. नेक्स्ट इज युनिट ऑफ मेजरमेंट स्टील वर्क असेल. ठीक आहे. स्टील वर्कचं कसं असतं तर स्टील रेन्फोर्समेंट असेल RCCमध्ये किंवा RB वर्क्समध्ये तर ते क्विंटलमध्ये मेजर करतात. त्याचा रेट काय असतो पर क्विंटल. जर का बेंडिंग किंवा बाइंडिंग ऑफ द स्टील रेन्फोर्समेंट असेल तर ते क्विंटलमध्ये मेजर करतात आणि त्याचं मोड ऑफ पेमेंट इज पर क्विंटल. रिवेट्स, बोल्ट्स आणि नट्स असतील क्विंटलमध्ये मेजर करतात आणि हे पर क्विंटलमध्ये. आयर्न होल्डफास्ट असेल तर ते क्विंटलमध्ये मेजर करतात पण त्याचं मेजरमेंट जे असतं ते पर क्विंटल. आयर्न रेलिंग असतं ते क्विंटलमध्ये मेजर करतात आणि त्याचं युनिट ऑफ पेमेंट पर क्विंटल. आयर्न ग्रिल्स स्क्वेअर मीटरमध्ये मेजर करतात. बघा आयर्न ग्रिल्स स्क्वेअर मीटरमध्ये मेजर करतात, त्याचं युनिट आहे युनिट ऑफ पेमेंट पर स्क्वेअर मीटर. ओके. द नेक्स्ट इज द रूफिंग. सो यू कॅन सी हिअर RCC अँड RB स्लॅब्स फॉर रूफ्स, एक्झॉर्डिंग स्टील, LC रूफ्स. हे रूफिंगचे सगळे पार्ट्स आहेत. ठीक आहे. वेगवेगळे मेजरमेंट पार्ट्स. हे मेजरमेंट बघा त्याचं स्क्वेअर मीटरमध्ये असतं. फॉर्मवर्क असू द्या, सेंटरिंग असू द्या, शटरिंग, AC शीट्स असू द्या, LC रूफ कवर असू द्या, त्याचं सगळ्यांचं असतं पर स्क्वेअर मीटर. ठीक आहे. इथे पण प्लास्टरिंग, पॉइंटिंग, फिनिशिंग, पॉइंटिंग, व्हाईट वॉशिंग, डिस्टेम्परिंग, पेंटिंग, एव्हर्न, हे सगळं स्क्वेअर मीटरमध्ये असतं आणि त्याचं युनिट ऑफ मेजरमेंट पण आहे, युनिट ऑफ पेमेंट पण आहे पर स्क्वेअर मीटर. फ्लोरिंगमध्ये बघा तुम्ही 25 mm सिमेंट कॉन्क्रीट ओव्हर 75 mm लाईम. इट इज ऑल्सो मेजर्ड इन स्क्वेअर मीटर अँड इट्स युनिट ऑफ पेमेंट इज पर स्क्वेअर मीटर. Whereas if there is flooring is above CC floor, that is 25 mm or 40 mm, doors and windows sills, then its unit is also in square meter and the mode of measurement is per square meter. You can see this is a rain water pipe, plain pipe. rain water pipe असेल तरी 1 रनिंग मीटरमध्ये मेजर करतात आणि त्याची कॉस्टिंग जी असते ती पर रनिंग मीटरनुसार असते. देन द स्टील वुडन ट्रसेस एक नंबर्समध्ये मेजर करतात आणि त्याचं युनिट ऑफ मोड ऑफ पेमेंट असतं पर 1 नंबर.
ग्लास पॅनल स्क्वेअर मीटर्समध्ये, फिक्सिंग अँड ग्लास पॅनल्स ऑर द क्लिनिंग इज नंबर्समध्ये आणि पर नंबरवर त्याचं रेटिंग असतं. हां ओके. सो नेक्स्ट पार्ट इज द रूल्स फॉर मेजरमेंट. Okay, so the rules for measurement. The rules for measurement of each items are invariably described in IS 1200. Some of the general rules are listed below. So the measurement shall be made for finished items. Measurement shall be made for finished items of the works, and a description of the each item shall be included in the materials, transports, labors, fabrications, tools, and plans. And all types of overheads for finishing the work is required shall. Okay. The site and specifications. In booking, the order shall be sequences of the length, breadth and height and thicknesses. Okay. ऑर्डर कशामध्ये असते बघा, लेंथ असते पहिलं, नंतर ब्रेड्थ असते, नंतर हाईट असते और थिकनेस असते. सो द ऑल वर्क्स शुड बी मेजर्ड सब्जेक्ट टू द फॉलोइंग टॉलरन्स. द लिनियर मेजरमेंट असेल it should be nearest the 0.01 meter. Areas shall be measured to the nearest 0.01 square meter. Cubic content shall be worked out of the nearest 0.01 cubic meter. Okay. Then next is the same type of the work under the different conditions and natures shall be measured separately under the separate items. The bills of quantities shall fully describe the materials, proportions, workmanships and accurately represent the work to be executed. In case of masonry, that is stone or the brick or the structural concrete, the categories shall be measured separately and the height shall be described. That is from foundation to plinth level, from plinth level to first floor level, from first floor to second floor level and so on. Okay. Then the methods of taking out quantities. See, the quantities like earthwork, foundation, concrete, brickworks in plinth and superstructures can be worked out for the following two methods. That is, first method is long wall short wall method and the second one is the center line method. Okay, these two methods are there to taking out the quantities. So long wall short wall method is also called as the PWD method. Okay, so in this method the wall along the length of the room is considered to be long wall, while in wall perpendiculars to the long wall is said to be the short wall. म्हणजे कळलं का? आपण एक इथं ड्रॉ करूया. थोडंसं डार्क कलर घेते मी, वाईट घेते. ठीक आहे. सपोज इथं आपण एक हे ड्रॉ केलं. ठीक आहे. वेट अ मिनिट. सपोज आय हॅव ड्रॉ ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे जे आहे, सो लॉंग वॉल, द वॉल अलॉंग द लेंथ ऑफ द रूम. सपोज वॉल अलॉंग द लेंथ ऑफ द रूम, ही सपोज लेंथ आहे. ठीक आहे. द वॉल अलॉंग द लेंथ ऑफ द रूम इज कन्सिडर टू बी लॉंग वॉल. ह्याला लॉंग वॉल असे बोलतात. वाईल द वॉल परपेंडिक्युलर टू लॉंग वॉल ॲज सेड टू बी. ह्याला परपेंडिक्युलर कोणती वॉल आहे? ही वॉल आहे. बरोबर आहे. ह्याला परपेंडिक्युलर ही वॉल आहे. सो इट इज कॉल्ड ॲज द शॉर्ट वॉल. ओके. दिस इज लॉंग वॉल, दिस इज शॉर्ट वॉल. So to get the length of the long wall or short wall, calculate first the center line length of individual walls. Okay. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथडमध्ये? फर्स्ट यू हॅव टू get the length of the wall. That is what, when the length of the wall is along the length of the room, it is considered to be long wall. Okay. And when it is perpendicular to the long wall, it is considered to be short wall. So to get the length of the long wall or short wall, calculate first the center line length of individual walls. Center line length म्हणजे काय असतं? तर हे बघा, सेंटर लाईन लेंथ म्हणजे काय असतं? सपोज ही वॉल आहे अशी. ठीक आहे. सपोज ही वॉल आहे, तर सेंटर टू सेंटर, ओके, ही लेंथ आहे. ठीक आहे. सेम ॲज इथं सेंटर टू सेंटर, या सेंटरपासून या सेंटरपर्यंत ही लेंथ आहे.
ओके. सो ही लेंथ जी आहे द सेंटर टू सेंटर लेंथ ऑफ इंडिव्हिज्युअल वॉल्स. देन द लेंथ ऑफ द लॉंग वॉल आउट टू आउट, म्हणजे आउट टू आउट म्हणजे काय, इथून ते इथपर्यंत. ओके. सपोज आय एम करणार चेंजिंगचे या आउटपासून ते या आउटपर्यंत. ठीक आहे. सो ह्याला बोलतात आउट टू आउट वॉल. सो द लेंथ ऑफ द लॉंग वॉल आउट टू आउट मे बी कॅल्क्युलेटेड आफ्टर ॲडिंग द हाफ ब्रेथ ॲट ईच एंड टू इट्स सेंटर लाईन then. Okay. After adding the half breadth of each end to its center line length. Next is thus the length of the short wall measured into in and may be found by deducting the half breadth from its center line length to each end. म्हणजे कळलं का? मी काढून दाखवते परत एकदा. सपोज आपण या डायरेक्शनने बघूयात, असं बघूयात आपण. ठीक आहे. सो हिला आपण लॉंग वॉल कन्सिडर करू आणि हिला शॉर्ट वॉल कन्सिडर करू. ठीक आहे. सो शॉर्ट वॉल यांनी काय सांगितलेलं आहे, देर इज द लेंथ ऑफ द शॉर्ट वॉल मेजर इन टू इन अँड मे बी फाउंड बाय डिडक्टिंग द हाफ ब्रेथ फ्रॉम इट्स सेंटर लाईन लेंथ ॲट इच एंड. म्हणजे बघा इथून सेंटर होणार, इथून सेंटर होणार आणि यातल्या मधली हे ते शॉर्ट वॉलचा डिस्टन्स असणार. ठीक आहे. हा शॉर्ट वॉलचा डिस्टन्स असणार. ठीक आहे. सो इट विल फाउंड डिडक्टिंग द हाफ ब्रेथ फ्रॉम इट सेंटर लाईन लेंथ ऑफ द इच एंड. So the length of the long wall usually decreased from the earthwork in earthwork to brickwork in superstructure, while in short wall increases. These lengths are multiplied by the breadth and depth to get the quantities. ठीक है. Next is center line method. This method is suitable for walls of similar cross sections. Here the total center line's length is multiplied by the breadth and the depth of the respective items to get the total quantities of at a time. When the cross walls or the partition or the verandas wall join with the main walls, the center line length gets reduced by half of breadth for each junctions. Such junctions or the joints are studied carefully while calculating the total center line length. The estimates prepared by this method are most accurate and quick. सेंटर लाईन मेथडपासून जे एस्टिमेशन होतं ते ॲक्युरेट अँड करेक्ट असते. नेक्स्ट पार्ट इज द डिटेल एस्टिमेट. सो द प्रिपरेशन ऑफ द डिटेल एस्टिमेट consists of the working out quantities of the various items of the work and that determines the cost of each item. So this is prepared in 2 stages. First is the detail of the measurements and calculation of the quantities. ठीक आहे. अशी मेजरमेंट शीट असते, त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं डिटेल हे त्याचं द्यावं लागतं स्पेसिफिकेशन्स. ओके. सी द मेथड्स ऑफ एस्टिमेटिंगमध्ये काय असतं, फॉर द प्रिपरेशन ऑफ द डिटेल एस्टिमेट ड्रॉइंग्स, डिझाईन्स, स्पेसिफिकेशन्स अँड द स्केड्यूल ऑफ रेट्स प्रिवेलिंग इन दॅट लोकॅलिटी or city are needed. For calculation work, details of the measurement forms, abstracts of the cost forms, abstract of quantities forms, material statement from forms and labor statement forms there are needed. So there are given below in table 1. This is the table 1.1. okay, actually in reference book here is the table 1.1. So in detail measurement list मध्ये काय काय असतं बघा. फर्स्ट असतं सिरियल नंबर. नेक्स्ट असतं डिस्क्रिप्शन ऑफ द आयटम. डिस्क्रिप्शन ऑफ द आयटम्समध्ये अर्थ वर्क आहे का, ब्रिक वर्क आहे का, स्टील आहे, मग त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे. मग अर्थ वर्क असेल तर एक्सकॅव्हेशन इज बिलो अबव 1.5, एक्सकॅव्हेशन इज बिलो 2 मीटर वगैरे वगैरे असं. नंबर्समध्ये किती क्वांटिटीज आहेत, किती आहे, डोर्स असेल तर किती आहेत, विंडो असेल तर किती आहेत. ठीक आहे. स्टील रॉड असेल तर किती एमचे आहेत, किती आहेत क्वांटिटीमध्ये. सपोज तुम्हाला ट्रेंचेस किंवा होल्स तुम्हाला एस्कॅव्हेट करायचे असेल तर किती क्वांटिटीजमध्ये आहेत. दॅट इज कॉल्ड नंबर्स. देन द लेंथ, ब्रेथ अँड डेप्थ हे सगळं आहे ना, डेप्थ ऑर द हाईट. ओके. देन द क्वांटिटी, किती क्वांटिटी आहे. देन द एक्सप्लेनेटरी नोट्स. ओके. हे येतं डिटेल ऑफ मेजरमेंट फॉर्म्समध्ये. नेक्स्ट इज ॲबस्ट्रॅक्ट ऑर द estimated cost or the abstract of cost form. So the cost of the each item of the work is worked out from the quantities that has already computed in the detailed measurement form of workable rates. So item number इथं येणार किंवा एक मिनटं इथे येणार आयटम नंबर, इथं डिस्क्रिप्शन्स,
क्वांटिटी युनिट रेट किती चालू आहे, पर युनिटनुसार रेट काय झाला आणि अमाऊंट किती आली तर टोटल. ओके, हे येतं ह्याच्यामध्ये. ओके, ऑल्सो द ॲबस्ट्रॅक्ट ऑफ क्वांटिटी, मटेरियल स्टेटमेंट, लेबर स्टेटमेंट इज नीडेड फॉर द प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन ऑफ द वर्क विथ द हेल्प ऑफ नेटवर्क प्लॅनिंग अँड स्केड्युलिंग. ओके, जे म्हणजे CPM म्हणतो आपण, CPM और अदर मेथड्स. सो द डिटेल अबाउट द रिसोर्सेस, दॅट इज डिटेल काय काय लागतं त्याला, मनी काय आहे, मॅनपॉवर काय आहे, मटेरियल काय आहे, मशिनरी कोणतं रिक्वायर्ड असणार आहे, हे सुद्धा माहिती पाहिजे. हे झालं ॲबस्ट्रॅक्ट. ॲबस्ट्रॅक्ट शीटमध्ये तुमची टोटल कॉस्टिंग येते. ठीक आहे, मेजरमेंट शीटमध्ये फक्त तुमचं वर्क मेजरमेंट येतं, ॲबस्ट्रॅक्ट शीटमध्ये तुमची टोटल कॉस्ट येते. ओके, ठीक आहे. सो डिटेल एस्टिमेट जेव्हा आपण प्रिपेअर करतो तेव्हा काय काय फॅक्टर्स कन्सिडर करायला पाहिजे. सो फर्स्ट फॅक्टर इज दी क्वांटिटी अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ द मटेरियल्स. ओके, if there is a bigger project then requirement of the material is more, right? So such a bulk volume of the materials will be purchased and the transported definitely at a cheaper rate. Then the location of the site. So the site of the work is selected such that it should reduces the damage or in transit during the loading, unloading and stocking of the materials. Then the next is the local labor charges. The skill, suitability and wages of the local laborers are considered while preparing a detailed estimate. Next, detail estimate numerical. From the given figure below, calculate the detail and the abstract estimate for the double room building load bearing type structure. That is, first is a long wall short wall method, second is a center line method. So आपण ह्याचं न्यूमेरिकल आहे ना, ह्याचं न्यूमेरिकल आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ठीक आहे, ओके. थँक्यू सो मच. गिव मी युअर अटेंडन्स इन द कमेंट बॉक्स. नेक्स्ट लेक्चरला आपण त्याचं डिटेल एस्टिमेशनचं एक एक्झाम्पल पाहूया. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.